4 वाटा पाणी घ्यायचं. त्याच्यामध्ये आपण आधी उकळून घेऊ. तर आपण ह्याच्यात आता पाणी गरम करत ठेवल्यानंतर थोडं मीठ घालायचं आहे. त्याच्यानंतर काही खडे मसाले, इथं तमालपत्र करून घेतो, एक वेलची, दगडी आणि एक जंगली वेलची. आणि हवा असेल तर तुम्हाला अजून पण मसाले घालू शकता. त्याच्यासोबत आपण लिंबू पण घालायचं आहे. तर आधी आपण लिंबूच्या बिया पिळून घ्यायच्या आहेत, म्हणजे नंतर ताटात येत नाही. त्याच्यानंतर हा रस पण पिळायचा आहे, लिंबू पण टाकायचं आहे आपल्याला उकळीपर्यंत. तर असं पाणी गरम झाल्यानंतर आपल्याला लिंबू त्याच्यातनं काढून घ्यायचं आहे बाहेर. आणि ह्याच्यात आपण आता आपले भिजवलेले तांदूळ ॲड करायचे आहे. हे 50-80% शिजवून घ्यायचं आहे. तर ह्याच्यात आपण थोडं आता ऑइल पण ॲड करूया, म्हणजे ते स्टिकी नाही होत, असे खुले खुले प्रत्येक दाणा होत आहे. तर आता आपण भात शिजते तोपर्यंत भाज्या चिरून घेऊया. इथं मटर आणि डाळ तेवढं घेते, कारण आपल्याला जास्त भाज्या आवडत नाही. टमाटर चिरायचं, तर आपण मग चिरूया. असे तेवढेच पीस कापायचे, म्हणजे शिजल्यानंतर पण होते. त्यामुळे छोटे हवे असतील तर त्या प्रकारे तुम्ही चिरू शकता. आता आपल्याला टोमॅटोही मोठा चिरून घ्यायचा आहे. भात पण शिजला बघूया. असा मोकळा मोकळा छान झाला आहे भात. आपण ह्याला चेक करून घेऊया. आता झाला असेल, शिजता असेल तर आपण बंद करू शकू. असं मधनं मोडत असेल तर तुम्ही बंद करू शकता. आता गॅस ऑफ करून ह्याला गाळून घेऊया. आपण गाळून घेतलेला आहे राईस, मोकळा मोकळा छान शिजलेला आहे. तर आपण पुढची प्रोसेस करू. मी अजून थोडा टमाटर चिरून घेते. त्याला जास्त टमाटर घातला तर चिकन चांगली भात सुका नाही मला, आणि त्यापेक्षा टमाटर जास्त घातलेला चांगला असतं. छोटं छोटं चिरून घेतलं. आपण टमाटर चिरून घेऊया. आता हे असं कट करू, आणि आपण आता तांदूळ सुद्धा चिरून घेऊ. तापलेलं आहे. आपण याच्यात हा कांदा टाकून घेऊ. चांगला गोल्डन ब्राऊन फ्राय करून घेऊ. तर म्हणजे मी आता कुकरमध्ये बिर्याणी करते आहे. चांगला होता आहे कुकरमध्ये पण भात. याच्यात आपण थोडंसं तेल घालून घेतलं आहे कुकर गरम झाल्यानंतर. आणि ह्याच्यात मी आता खडे मसाले टाकणार आहे, जसं की जिरं, बडीशोप, तमालपत्र, एक वेलची. बस तुमच्याकडे अजून मसाले असतील तुम्ही घालू शकता. मसाले जरा तेलात फ्राय करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर आपण याच्यात आलं लसूण पेस्ट टाकू आणि तीही चांगली भाजून घेऊ. आलं लसूण जरा हे झाल्यानंतर आपण कांदा घालू.
कांदा जरा गोल्डन झाला म्हणताना आपण टोमॅटो घालायचा. तर याच्यानंतर आपण टोमॅटो घातला. मग आपण ज्या कट केलेल्या सगळ्या भाज्या आहेत त्या पण आपण घालायच्या आहेत. मग आपल्याला याच्यात थोडी हळद टाकायची आहे, थोडंसं मीठ घालायचं आहे. मी इथे घरगुती कांदा लसूण मसाला घेतला आहे तिखट, हे आपल्याला आपल्या चवीनुसार घालायचं आहे. त्यानंतर आपल्याला थोडं धने जिऱ्याची पूड घालायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं कोणताही मसाला घालायचा आहे, तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो, म्हणजे तुम्ही बिर्याणी मसाला पण घालू शकता. छान लागते या टेस्ट. त्याच्यानंतर आपल्याला हे मंद आचेवर 2 मिनटं शिजून घ्यायचं आहे. जोपर्यंत टोमॅटो भाजीला पाणी सुटतं तोपर्यंत. तुम्ही बघू शकता इथे टोमॅटो वगैरे मऊ झाला. तर मग आपण इथे थोडंसं पाणी घालून आणि 2 मिनटं परत ठेवू. तुम्ही बघू शकता इथे छान अशा भाज्या शिजलेल्या आहेत. तर आपण याच्यावर थोडंसं अजून पाणी घालून भात घालून घेऊ, म्हणजे तेलाचा जास्त वापर होणार नाही. तर ह्याच्यावर आपण त्याच्यानंतर जो आपण कांदा तळून घेतलेला आहे तो घालून स्प्रेड करायचं, सगळीकडे चांगला स्प्रेड होते. त्याच्यानंतर आपण इथं पुदिना आणि कोथिंबीर पण स्प्रेड करून घेतलं आहे. त्याच्यानंतर थोडंसं आपण तूप पण ह्याच्यावर घालू आणि कुकरचं झाकण लावू. त्याच्यानंतर आपल्याला कुकरची शिटी काढायची आहे, म्हणजे झाला आपला